आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। पण मॅडम ते रमेश दादा ना फक्त दारूच्या बॉटल्स घ्यायला आतमध्ये आले होते। ओके, म्हणजे आता संशय फक्त 2 जणांवरती आहे, एक गावचा सरपंच आणि दुसरा अरविंद। आपण त्या गावच्या सरपंचाबद्दल बोलूया। का लावता तुझ्या मागे? हेतू काय होता त्याचा? काय हेतू असेल मॅडम? त्याला माझं आयुष्य उद्ध्वस्त करायचं होतं। म्हणजे आम्ही त्याच्याकडनं आमच्या ताईडीच्या लग्नासाठी कर्ज घेतलं होतं। ते कर्ज आम्ही फेडू शकलो नाही, त्या बदल्यात त्यानं लग्नाची मागणी घातली माझ्यासाठी। मी नकार दिला म्हणून तो इथपर्यंत माझ्या मागे आला। आणि मी ज्या ऑफिसमध्ये काम करते ना त्या ऑफिसमध्ये माझा सत्कार करायसाठी पार्टी ठेवली होती आणि त्या पार्टीत संधी साधून तो आत घुसला। आम्ही त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मॅडम, तो काही आमच्या हाताला लागला नाही। आणि इतकंच नाही, त्याने हिच्या बहिणीला हाताशी धरून हिचा जीव घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला। पण मॅडम तो माणूसच लई नालायक आहे। त्यानं माझ्या ताईडीचे काय कान भरले काय माहिती, ती अशी वागली माझ्याशी। तो लई डेंजर आहे। तो त्यानं आमच्या घरचं सगळं सामान सुमान रस्त्यावर काढून आमच्या डोक्यावरचं छप्पर हिरावून घेण्याचा प्रयत्न केला होता। पत्ता काय त्याचा? कुठे असतो तो? साखरगावलाच असतो। इसनरावाचा वाडा विचारला ना की कोणी बी सांगल, पण त्या पत्त्याचा काही उपयोग नाही मॅडम, कारण तो लई दिवसापासून फरार आहे। आम्ही त्याला लई शोधण्याचा प्रयत्न केला, तो काही आमच्या हाताला लागला नाही। म्हणजे एकदा लागला होता हाताला, पण तिकडनं तो सुटला आणि तेव्हाचा जो गायब झाला तो गायबच झाला। काळजी नको करू, लपून लपून कुठे लपणार आहे? ज्या कुठल्या बिळात लपून बसलाय ना तिकडनं बाहेर काढेनच त्याला। या अंबिका देशमुख पासून लपून बसणं भल्या भल्यांना जमलं नाहीये।